पंढरपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या कोल्ड वॉरनं आज एक निर्णायक वळण घेतलं। पंढरपूरच्या नगराध्यक्षांसह काँग्रेस नेते भगीरथ भालके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल सावंतांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। विशेष म्हणजे या प्रवेशाला पार्श्वभूमी आहे ती या नेत्यांच्या भाजपसोबतच्या संघर्षाची। भाजपवर टीका करत या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात भविष्यात अनेक धक्कादायक खेळी रचल्या जाण्याची शक्यता आहे। पाहूया याच राजकारणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। जिंदगी अकेली उड़ानी बाकी है, जिंदगी अकेली उड़ानी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है। अभी तो ये मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है। ही शेरोशायरी तोमणे आणि राजकीय चिमच्यांचं निमित्त होतं तीन पक्ष प्रवेशांचं। पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, काँग्रेसचे भगीरथ भालके आणि राष्ट्रवादीचे अनिल सावंत यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी भगीरथ या नावाचे ऐतिहासिक संदर्भ देत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली। एवढे सगळे उतरले रस्त्यावर होणार, विरोधकांची पळतापुई थोडी होईल, टांगा पलटी घोडा फरार। काही पत्रकार विचारतात ऑपरेशन काय, तंक काय, कशाला पाहिजे ऑपरेशन? आणि गेल्या लोकांच्या लक्षात आहे ना, सत्ता खुर्ची आपला अजेंडा नाही, जनसेवा आपला अजेंडा आहे। त्यामुळे लोक येत आहेत, सोडतायत, शिवसेनेत सामील होत आहेत। त्यामुळे ऑपरेशन आपल्याला नाही, जिथे गोळी दळली आणि आपलं कशाला करायचं? 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या समाधान विजय झाला होता। त्यांना काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या भगीरथ भालकेंनी चांगली झुंज दिली होती। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी अनिल सावंत रिंगणात होते। आता भाजपच्या विरोधात या दोन्ही नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपमधील अस्वस्थता वाढली। पक्ष प्रवेश करण्यापूर्वी या नेत्यांनी भाजपवर आकड करायला सुरुवात केल्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात भविष्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। पंढरपूरच्या राजकारणाला कला देणाऱ्या या कार्यक्रमात अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे परिधान करत धनुष्यबाणासोबत राजकीय प्रवास सुरू केला। फिनिक्स पक्षी राखेतून भरारी घेतो, तसा भगीरथ भालके हा शिवसेनेचा फिनिक्स आहे, लक्षात ठेवा। तुझं पाची परी जागा चुकलाशी। त्यांच्या लक्षात आलं, ते म्हणाले साहेब मग मी तुमच्या सोबत येतो। आणि आजचा दिवस उजाडलेला आहे आणि आज ते सोबत आले। केंद्र सरकार महिला आरक्षणाच्या निमित्तानं मतदारसंघांची पुनर्रचना करणार आहे। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या देखील वाढणार आहे। 2029च्या निवडणूक होणाऱ्या या वाढीचे हिशेबही पक्ष प्रवेशामागे असल्याची चर्चा आहे। कदाचित त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही शिवसेनेसाठी लॉटरी असेल असा आशावाद शिंदेंनी व्यक्त केला। 48 लोकसभेचे उत्तर होता आणि 288 विधानसभेचे 432 होत आहे। लॉटरी आहे। तुम्हाला बघायचं लॉटरी लागलेली। या ठिकाणी प्रशासकीय भवन पाहिजे, प्रशासकीय भवन चांगलं उत्तम बांधा। त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, कारण नगर विकास माझ्याकडे आहे। तर भालकेंनी पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंवर स्तुतिसुमनं उधळताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर नाव घेता हे निशाणा साधलाय। या जिल्ह्याचा पालकमंत्री गणपती मंडळाला आरतीला फिरवत गल्ली बोळा ठिकाणी करत होता। या जिल्ह्याने प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक ठिकाणी नगरपालिकेला बघितलंय। येऊन ठिकाणी चौकात त्या ठिकाणी सांगत होता, माझ्या पत्नीला प्रश्न विचारत मला विचारत होता की भालकेजी निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी निधीला माझ्याकडे यावं लागणार आहे। पण मी त्यांना ठामपणे सांगितलं होतं, भारताना भालकेंच्या तालमीत तयार झालेलं होतं, आम्ही त्या ठिकाणी निधी कुठून आणणार आहे? अरे निधी देणारा हा माणूस आहे,
बघ येऊन. वास्तविक राजकीय नेत्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं ही आता आश्चर्याची बाब राहिलेली नाही. मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी भाजपच्या कारभाराला वैतागून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पंढरपूरचं राजकारण तापणार यात शंका नाही. या पक्षप्रवेशाला भाजपकडून काय उत्तर मिळतं आणि महायुतीच्या या दोन पक्षांमधलं कोल्ड वॉर भविष्यात काय रूप घेतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.